नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या MMPच्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण सामाजिक बुद्धिमत्ता याचे सिद्धांत लक्षात घेतोय. भावनिक बुद्धिमत्ता आणि सामाजिक बुद्धिमत्ता आपल्याला हे माहिती आहेत. यातले भावनिक बुद्धिमत्तेचे काही सिद्धांत आपण लक्षात घेतोय. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी खूप क्रिटिकल आहेत, कारण आपल्याला मुळात भावनिक बुद्धिमत्ताच कितपत आत्मसात झालेली आहे, त्याचं किती आकलन झालेलं आहे, त्याच्यावरती ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. याच्यामध्ये रिओ वेन बारॉन आपण 4 शाखा प्रतिमान एक बघितलं. त्यानंतर पुढं आपण रिओवन बारॉन यांचं व्यक्तिमत्व सिद्धांत जो आहे की जे हे एक इस्रायली मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्याने 1985मध्ये सादर केलेल्या त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधात पहिल्या प्रतीमध्ये त्यांनी भावनिक बुद्ध्यांक एक समान साधने तयार करण्यासाठी परिणामात्मक दृष्टिकोन प्रस्तावित केलेला होता. म्हणजे भावनिक बुद्ध्यांक इंटेलिजन्स कोएशियंट असं त्याला म्हणतात. तो त्यांनी ते काही त्यांचं जे डॉक्टरेटचं प्रबंध होता, थेसिस होता, त्यातल्या पहिली जी त्यांनी आवृत्ती काढलेली होती त्याच्यामध्ये त्याचं भाग त्यांनी हा दृष्टिकोन परिणामात्मक स्वरूपामध्ये मांडलेला होता. हे आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. ते भावनिक ऊर्जा आणि ती मोजमाप करणारी संकल्पना सर्वात प्रथम मांडणारे संशोधक मानले जातात. म्हणजे इमोशनल एनर्जी म्हणतो आपण ज्याला, आणि ती कशी काउंट करायची, त्याची कसं मेजरेबल आहे, या स्वरूपाची संकल्पना मानणारे ते पहिले संशोधक समजले जातात. 1986मध्ये त्यांनी व्यक्तिमत्व सिद्धांताच्या चौकटीत भावनिक बुद्धिमत्ता कायम ठेवलेली आहे. जरी वरती व्यक्तिमत्व सिद्धांत जरी नाव असलं तरी सुद्धा भावनिक बुद्धिमत्ता या स्वरूपामध्ये त्यांनी त्यांचं जे काही फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये त्याला जागा दिलेली आपल्याला दिसते. भावनिक बुद्धिमत्तेचे बारॉन मॉडेल आता हे कार्यप्रदर्शन किंवा यशाऐवजी कार्यक्षमतेच्या आणि यशाच्या संभाव्यतेशी संबंधित आहे. म्हणजे तुम्हाला यश किंवा त्याचं जे काही कार्याचं एक्झिबिशन आहे त्याच्याऐवजी तुम्ही जे काही कार्यक्षमता वापरणार आहे किंवा आपल्याला यशाची पॉसिबिलिटी किती आहे त्याच्याशीही संबंधित असणार आहे आणि परिणाम देणाऱ्या ऐवजी प्रक्रिया केंद्रित मानले जाते. म्हणजे हे केल्यानंतर याचा रिझल्ट हे येणार ह्याच्याऐवजी हे अशा पद्धतीने करणं आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या मॉडेलमधून होत असताना दिसतोय. त्यानंतर हे स्वतःला जागरूक राहण्याची, समजून घेण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता, स्वतः जागरूक कॉन्शियस राहणं, समजून घेणं, प्रत्येक परिस्थितीचं व्यक्तीचं आकलन करणं आणि त्याच्या आधारे आपण रिॲक्ट होणं, व्यक्त होणं, ही जी क्षमता माणसाकडे असते, इतराबद्दल जागरूक होण्याची, समजण्याची, संबंधित करण्याची क्षमता, हे स्वतःबद्दल आहे तसंच इतरांच्याबद्दल आहे. म्हणजे स्वतः जागरूक असणं, इतराबद्दल जागरूक असणं, स्वतःला समजावून घेणं, स्वतः दुसऱ्याला समजावून घेणं, त्यानंतर एखाद्या गोष्टीवर स्वतः कसं व्यक्त होणं आणि दुसरा एखादा व्यक्ती कसा व्यक्त होऊ शकतो, ह्या ज्या क्षमता आहेत या क्षमताशी भावनिक बुद्धिमत्तेचा संबंध आहे असं ते म्हणतात. आता हे जे आहे हे आपल्याला लक्षात घेत असताना भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक हे आपण थोडंसं या स्वरूपामध्ये आपण लक्षात घेतोय. त्यांनी जे मांडलेले आहे ते बॉरॉनच्या व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये 5 घटक केलेले आहेत. त्यातला पहिला घटक आहे व्यक्तिगत, आणि या व्यक्तिगत घटकामध्ये उपघटक कोणते आहेत तर आत्मसंबंध. आता हे खरं म्हणजे शब्द सगळे समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे सगळे शब्द आहेत ना, हे आपल्याला खूप पूर्वीपासून माहिती आहेत, पण त्या शब्दाचा आपण आपल्या दृष्टिकोनातून कधी विचार केला का, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आत्मसंबंध म्हणजे तुमचं स्वतःबद्दलचं असणारा संबंध, म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल काय वाटतं, मी ग्रेट आहे, मी असा आहे, मी प्रामाणिक आहे, म्हणजे वगैरे, स्वतः तुम्हाला तुमच्या मनाशी, तुमच्या बुद्धीशी, तुमच्याशी असणारे संबंध कसे आहेत, तुमच्यावरती किती विश्वास आहे, तुम्ही स्वतःला किती मानता का कमी मानता. नाही, मी माझा कलर असा आहे, माझा आकार असा आहे, माझं स्वरूप असं आहे वगैरे, म्हणजे असं तुम्ही जर स्वतःला कमी लेखत असाल तर खूप अडचणीचं आहे.
मला असं म्हणायचं नाही की तुम्ही तुमच्या असणाऱ्या कपॅसिटीपेक्षा तुम्ही स्वतःला जास्त समजा, असं नाही. तर हे आम्हाला एक्झॅक्ट किंवा प्रॉपर आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे की व्हॉट इज माय कॅपॅसिटीज. व्हॉट आर द माय कॅपॅसिटीज, माझ्या कॅपॅसिटीज कोणत्या आहेत आणि त्याचं अप्पर लिमिट काय, लोअर लिमिट काय. म्हणजे एक्झॅक्ट जर ह्याचं तुम्हाला ग्रास्पिंग झालं, आकलन झालं, तर हे खूप चांगलं आहे. तुम्ही स्वतः कसे आहात, तुम्ही स्वतःला आयडेंटिफाय केलंय, ओळखलंय का, हे खूप महत्वाचं आहे. भावनिक आत्मजागरूकता. आणि तुम्ही स्वतःला ओळखलेलं असेल तर तुम्हाला पर्यावरणाच्या बाबत जागरूकता किंवा आर्थिक बाबतीत जागरूकता किंवा एखाद्या संबंधाबाबतीतली जागरूकता किंवा आपल्या कुटुंबाबद्दलची जागरूकता किंवा नातेसंबंधाबाबतची जागरूकता, आपल्या मित्रमैत्रिणीबद्दलची जागरूकता, हे नंतरचा विषय येतो. तुम्ही स्वतः किती सेल्फ अवेअरनेस आहात हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःला किती जागरूक ठेवता, ते सगळ्या सराउंडिंगच्या बाबतीमध्ये, फक्त व्यक्ती नाही, सगळं. मी त्याला शोधतो पर्यावरण वापर. नाही, पर्यावरण म्हणजे फक्त केवळ निसर्ग नव्हे. हे आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही टीवायला त्याच्यामध्ये मनुष्य येतात, सगळं परिस्थिती येते, आर्थिक येतं, सामाजिक येतं, काय सगळे येतात, सगळे सरकार येतो, समाज येतो, तुमचे सगळे घटक येतात. आग्रहीपणा. बघा, तुम्हाला तुमचं अप्पर लिमिट माहीत असेल, लोअर लिमिट माहीत असेल, तर लोअरपेक्षा किती आग्रह खाली करायचा, अप्परपेक्षा किती वरती आग्रह करायचा, हे तुम्हाला, हे जेवणाच्या बाबतीत मी नाही सांगत. किंवा एखादा व्यक्ती ऐकत नसेल तर कुठंपर्यंत त्याला आपण ऐकण्यासाठी भाग पाडायचा आहे. एखादा व्यक्ती मदत करत असेल तर त्याला किती लुबाडायचं आहे मदतीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे स्वार्थ आणि निस्वार्थामधलं अंतर आहे. प्रत्येक व्यक्तीला थोडा स्वार्थ असतोच, असायलाच हवा. पण त्या स्वार्थाचं जर एवढं मोठं प्रदर्शन होत असेल आणि त्याचा इम्पॅक्ट त्या पुढच्या व्यक्तीवर होत असेल आणि त्याला आपल्यातला स्वार्थ फार मोठ्या प्रमाणावरती जाणवत असेल, तर ते खूप आहे. प्रत्येक गोष्टीला कितपत आग्रह करायला पाहिजे, हा तुमचा व्यक्तिगत भाग आहे. स्वातंत्र्य, आपण किती स्वातंत्र्यात राहायचं, फ्री माइंडेड राहायचं, फ्री राहायचं, किंवा एखाद्याला किती आपण स्वातंत्र्य द्यायचं, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. स्वतः किती राहायचं फ्रीडममध्ये आणि दुसऱ्याला किती फ्रीडम द्यायचं. मग ते तुमच्या कुटुंबापासून सुरू होतं, तुमच्या मनापासून सुरू होतं. आणि स्वप्रत्यक्षीकरण म्हणजे तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे. वरती आपण बघितलं, व्यक्त व्हायचं आहे, रिॲक्ट व्हायचं आहे. हे फक्त एका घटकाशी संबंधित घेऊ नका, प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायचं आहे. आजचं वातावरण काय आहे, ढगाळ आहे, पावसाळा आहे, तर त्याला रिॲक्ट व्हायचं. आज थंडी खूप आहे म्हणून मी आत बसलो, आज ऊन जास्त आहे म्हणून मी घरात बसलो, आज पाऊस जास्त आहे म्हणून घरात बसलो. मी त्या वातावरणाला किती रिॲक्ट. मला असं म्हणायचं नाही की पावसात भिजून जाऊन काम करा, थंडीत जाऊन तसंच स्वेटर किंवा प्रिकॉशन न घेता, असं मला म्हणायचं नाही. किंवा उन्हात जाऊन काम, असं नाही. तर तुम्ही त्याला किती समरस होता, तुम्ही स्वतःला सेल्फ प्रोटेक्ट करून किती ते करू शकता, हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे व्यक्तिगत झालं. आता आंतरव्यक्ती म्हणजे सहानुभूती. हा तर आपण अगदी पहिल्यापासून शब्द सिंपती इम्पती आपण पहिल्यापासून समजून घेत आलेला आहे की स्वतःबद्दल किती सहानुभूती आहे आणि इतरांना आपण किती सहानुभूती दाखवतो. ह्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक गोष्टीला लोअर आणि अप्पर लिमिट असतं आणि मध्ये एक्झॅक्ट भाग असतो. तुम्ही त्या जास्तीत जास्त एक्झॅक्टपर्यंत, अचूकतेपर्यंत पोचायचा प्रयत्न करायचा आहे. सामाजिक जबाबदारी, तुमची तुमच्या कुटुंबाची असणारी सामाजिक जबाबदारी, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणची जबाबदारी, ज्या ठिकाणी तुम्ही वावरता त्या ठिकाणची जबाबदारी, तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीबद्दलची जबाबदारी, समाजाबद्दलची जबाबदारी, पर्यावरणाबद्दलची निसर्गाबद्दलची जबाबदारी, प्रत्येक ठिकाणची जबाबदारी महत्त्वाची आहे. आपण पाण्याचं बॉटल घेतले विकत, पाणी पिलो आणि बॉटल कशी फेकून दिली, ही बेजबाबदारपणा आहे. त्याची जर विल्हेवाट व्यवस्थितपणे लावली तर ती तुम्ही जबाबदारी, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जबाबदारी व्यक्त करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या स्वतःला स्वच्छ ठेवा, तुमचं घर स्वच्छ ठेवा, आपोआप समाज स्वच्छ होईल, जग स्वच्छ होईल.
पहिला तुमच्यापासून सुरुवात करा. तुम्ही स्वतःला स्वच्छ ठेवा. पहिला तुमचं घर स्वच्छ ठेवा, तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. आंतरव्यक्ती संबंध हे खूप महत्त्वाचे असतात. आपल्याला नेहमी वाटतं की आपण आनंदात राहावं, समाधानात राहावं. आता हे आनंद आणि समाधान कधी मिळणार? तर तो आपण दुसऱ्याला जितका देतो तितका त्यातल्या काही पर्सेंटेज आपल्याला परत मिळतो. आकड्यामध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्ही 10 दिला तर तुम्हाला त्यातला 4 परत मिळेल, 6 मिळणार नाही. अपेक्षाही ठेवून चालत नाही. मिळायला हरकत नाही, पण तसं होईलच याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. तिसरा मुद्दा आहे तो अनुकूलता. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी फेवरेबल होईल, आपल्याला अनुकूल होईल, पॉझिटिव्ह होईल हे लक्षात घेणं आणि त्या दृष्टिकोनातून आपण टेस्ट सॅम्पल्स घेणं किंवा त्याच्याबद्दल फ्लेक्झिबिलिटी ठेवणं किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण अनुकूलतेकडे जात असताना थोडी फ्लेक्झिबिलिटी ही ठेवलीच पाहिजे. ताटर राहून चालत नाही. ताटर राहिलं तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा सहन करावे लागतात, किंबहुना त्याचे काही फायदे पण मिळू शकतात. पण फ्लेक्झिबिलिटी असेल तर दुष्परिणाम टाळण्याची खूप शक्यता मोठी राहते. अनुकूलतेकडे आपण जातो. आणि जसे रस्त्याला चढ उतार असतात, खाच खळगे असतात, तसं आपल्या जीवनामध्ये काम करत असतो, आपण विचार करत असतो, त्या ठिकाणी सुद्धा ह्या गोष्टी असतात. प्रत्येकाला समस्यांना, छोट्या मोठ्या समस्यांना फेस करावं लागतं, सामोरं जावं लागतं. पण अशा समस्यांना सामोरे जात असताना समस्येचं निवारण कशा पद्धतीनं आपण करणार आहे आणि ते करण्यासाठी आपण किती प्रिपेअर आहात हे खूप महत्त्वाचं आहे. एखादी समस्या सुद्धा आपल्याला सोडवत असताना ती कशी फेवरेबल होईल, त्याच्यातून कसं चांगलं आउटपुट आपल्याला मिळेल याचं काहीतरी आपण शोधणं आवश्यक आहे. आणि आजकाल काय होत असते की प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्याला ट्रेस येण्याची खूप आवश्यक म्हणजे गरज असते किंवा होत असतं. तसं स्वाभाविक आहे ती गोष्ट. तणाव हा येणारच, कारण समस्या सोडवणं सोपं आहे मी असं कितीही सांगितलं तर प्रत्यक्षात अनेक गोष्टी अवघड असतात. त्यामुळे त्याचं मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला ट्रेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट पुढे अभ्यास आहे. तणाव सहनशीलता म्हणजे त्या ट्रेसचं परिमार्जन करणं आणि त्याच्याबद्दल आपण संयम, सहनशील राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही तो तुमच्या आतल्या आत दाबा असं मला म्हणायचं नाही. तो व्यक्त करा, पण पद्धतशीरपणे करा, सिस्टमॅटिकपणे करा. आवेग नियंत्रण, आपल्याला जो राग येतो त्याचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्या रागाच्या पोटी आपल्या हातातून चुकीचं कृत्य घडू नये याची मोठ्या प्रमाणावर आपल्याला दक्षता घ्यावी लागते. सर्वसाधारण मनस्थिती घटक, नेहमी आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवणं. दुःख समाधान ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जसं समाधान येणार तसं दुःखाच्या काही प्रसंग गोष्टी सुद्धा येणार. त्या दोन्ही परिस्थितीमध्ये आपली मानसिक स्थिती स्थिर ठेवणं किंवा फेवरेबल करणं आणि त्याचं कन्व्हर्जन इनटू सॅटिस्फॅक्शन करणं हे सुद्धा आपल्या या भावनिक बुद्धिमत्तेच्या या रिओवेन बारॉन मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या मॉडेलकडे आपण जाऊया की गोलमन यांचं भावनिक बुद्धिमत्ता मिश्रित मॉडेल. अर्थात भावनिक बुद्धिमत्ता आणि गोलमन यांचा खूप जवळचा संबंध आहे. कारण गोलमन जे आहेत यांनीच भावनिक बुद्धिमत्तेला जगप्रसिद्धी देण्याचं मोठ्या प्रमाणावरती काम केलेलं आहे. इथं गोलमाल झाले, गोलमाल नाही, गोलमन. 1995 आणि 2003 मध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे मिश्रित मॉडेल त्यांनी मांडलेले आहे. भावनिक बुद्धिमत्तेच्या कल्पनेस प्रोत्साहन देण्याचं काम गोलमन यांनी केलेलं आहे. गोलमन यांनी हा सिद्धांत कार्यप्रगती आणि कार्यसिद्धांताच्या दृष्टीने तयार केलेला आहे. वर्क प्रोग्रेस कसं होईल, बेटर परफॉर्मन्स कसा अचीव करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी त्यांचा सिद्धांत सेटअप केलेला आहे. पुढील 5 प्राथमिक घटक भावनिक बुद्धिमत्ता दर्शवतात. 1.
एखाद्याच्या भावना जाणून घेणे. आपण म्हणतोय ना किंवा मी सांगतो ना, ही एवढी सोपी गोष्ट नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती वेगळी असते. व्यक्ती तेवढ्या प्रकृती म्हणतो आपण. त्यामुळे प्रत्येक आणि एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या क्षणी भावना वेगवेगळी असू शकते. म्हणजे याचं थोडंसं प्रॅक्टिस आपल्याला होणं हे खूप महत्त्वाचं आहे. भावनांचे व्यवस्थापन अर्थात भावना जाणून घेतल्याशिवाय त्याचं मॅनेजमेंट आपण करू शकणार नाही. आणि हे करत असताना स्वतःला प्रवृत्त करणं. बऱ्याच वेळेला काय होतं, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली किंवा होत नसेल तर ती करायला आपलं मन तयार होत नाही, प्रिपेअर होत नाही. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला प्रवृत्त करायला पाहिजे. याचंही प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. हे तिन्ही गोष्टी ह्या आपल्या स्वतःच्या बाबतीमधल्या आहेत. आणि चौथी गोष्ट जी येते ती इतरांमधील भावना ओळखणे. संबंध हाताळणे. ह्या बाबतीत आपण वरती खूप वेळा बोललेलं आहे. तर गोलमन यांनी हे जे आहे ना, आता हे 5 मुद्दे ना इतर ह्याच्यापेक्षा अतिशय सुटसुटीत आहेत, सहजपणे आपल्या लक्षात येऊ शकतात. आता त्यांनी काही याच्यामध्ये काही व्याख्या किंवा काही गोष्टी आता थोड्याशा करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये स्वयंनियमन, सेल्फ रेग्युलेशन याच्यामधल्या काही डेफिनेशन्स किंवा पर्टिक्युलर्स सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये काय म्हणतात ते, कार्य करण्यापूर्वी विचार करण्याची क्षमता. मी खूप वेळा किंवा अनेक वेळा ज्याचा सातत्यानं उल्लेख करतोय ते म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे आणि सरावानंच या गोष्टी साध्य आहेत. एखादं कार्य करत असताना त्याचा सर्वांगीण विचार करणं, त्याचे नो हाऊ जाणून घेणं, त्याचे मेरिट्स डिमेरिट्स समजावून घेणं, मेरिट्स आणि अधिक सक्षम करणं आणि डेमेरिट्स रिझॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे. घटनेबद्दल भावनिक निर्णय आणि निलंबित करण्याची क्षमता, मनस्थिती, आवेग नियंत्रण जीवनाच्या गुणवत्तेत ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. दोष टाळणं असेल, बदलण्यासाठी मोकळेपणा असेल, स्वातंत्र्य आपण ज्याला म्हटलं ते, अखंडता असणे, विश्वासार्हता, अस्पष्टता स्वीकारण्यातली सहजता. एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, मग आपण ती स्वीकारायचा प्रयत्न करत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की तुम्हाला समजलं नाही तरी ते स्वीकारा, नाही, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. एखादी गोष्ट न करणं, त्याच्यापेक्षा प्रयत्न करून बघणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आपल्याला अपयश आलं तरी सुद्धा आपण त्यातून काही शिकत असतो. का अपयश आलं हे तर आपण समजावून घेऊ शकतो. आत्मजागरूकता ह्या सातत्यानं मुद्दा, आत्मजागरूकता असेल, आवेग नियंत्रण असेल, सहानुभूती असेल, स्वतःच्या वर्तनाची स्वतः जाणीव, तसेच इतर यावर होणारा परप्रभाव समजतो, कुचेष्टा, वास्तव मूल्यांकन, आत्मविश्वासाची प्रेरणा, स्वतः गंभीर होण्याची क्षमता, स्वयंमूल्य कमी, मग स्वतःला कमी लेखणं, हे सगळ्या आत्मजागरूकतेच्या गोष्टी आहेत, त्या आपण याच्यामध्ये लक्षात घेत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा याच्यामध्ये तो संबंध कौशल्य, भक्कम सामाजिक कौशल्य, सहकाऱ्यांशी सहजपणे संबंध निर्मिती. पण काही वेळेला आपण अनोळखी माणसांच्या बरोबर आपण जर काही असं ओळख निर्माण करायला गेलो आणि आपण नको त्या गोष्टी विश्वास संपादन होण्यापूर्वी आपण व्यक्त केल्या तर फटके बसण्याची शक्यता आहे, नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तुमचा सहकारी असतो, त्याची चांगली तुम्हाला ओळख होत असते, त्यावेळेला तुम्ही त्याच्याबरोबर ॲट एज कम्युनिकेशन असेल किंवा रिलेशन्स असेल हे तुम्ही क्रिएट करायला सुरुवात करायला पाहिजे. व्यवस्थापन, नेतृत्व क्षमता. नेतृत्व ही साधी सहज सोपी गोष्ट नाही आहे.
व्यवस्थापकीय योग्यता, उत्तेजन. संबंध कौशल्य म्हणजे स्किल जे आहे, रिलेशन स्किल, हे डेव्हलप करणं साधं सोपं नसतं. आणि हे असे संबंध डेव्हलप व्हायला पाहिजेत की ते निस्वार्थपणे तुम्हाला ते वापरता आले पाहिजे. सामाजिक जागरूकता, इतराबद्दल सहानुभूती वाटण्यापेक्षा त्यांच्या भावनिक क्षमतेमध्ये होणारे बदल, त्यानंतर प्रतिक्रियानुसार उपाययोजना करणे. सांस्कृतिक घटक, या गोष्टी समजावून घेणं खूप महत्त्वाचं. गोलमन यांनी कार्यक्षमतेच्या 3 श्रेणीचं विभाजन केलं आहे. यामध्ये 1 पूर्णपणे तांत्रिक कौशल्य आहे, 2 सर्वज्ञात आत्मविश्लेषणात्मक तर्क, आणि 3 आहे बुद्धिमत्ता दर्शवणारी कार्यक्षमता. इतरांच्या कार्य करण्याची क्षमता, अग्रगण्य बदलण्याची प्रभावीता, या गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यक्षमतेच्या त्या विभाजनामध्ये लक्षात घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढचं मॉडेल या ठिकाणी लक्षात घेतो, पेट्राइट्सचं गुणधर्म आणि भावनात्मक बुद्धिमत्ता मॉडेल. पेट्राइट्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2009 मध्ये प्रकाशित केलेल्या सर्वात आधुनिक मॉडेल्सपैकी एक हे मॉडेल आहे. हे मॉडेलपैकी उल्लेख केलेल्या भावनिक बुद्धिमत्तेपासून एक क्षमता आधारित रचना म्हणून वेगळे आहे. या मॉडेलमध्ये लोकांच्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून भावनिक वैशिष्ट्ये आणि स्वतःच्या धोरणांचाच त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण भावनात्मक बुद्धिमत्ता आणि लक्ष्य, भावनिक, स्वतःची कार्यक्षमता असे त्याचे वर्णन केले गेलेले आहे. नक्षत्र किंवा वर्तन, स्वभाव, एखाद्या व्यक्तीच्या भावनिक लहरींची माहिती, आपण याला म्हणतो लहरी आहे, त्या भावनिक लहरी आहेत त्याची माहिती ओळखण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची आणि वापरण्याची क्षमता. संबंधित आत्मकथन, स्वतःबद्दलचं कथन, जे ते वैशिष्ट्यपूर्ण भावनिक बुद्धिमत्ता असते ती एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या चौकटीत मोजली जाते. ह्यातल्या काही अत्यंत सूक्ष्म बारकाईनं काही गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. वर्तनासारखा शब्द याच्यामध्ये आहे, भावनिक लहरीसारखा शब्द याच्यामध्ये आहे, आत्मकथनासारखा याच्यामधला शब्द आहे, व्यक्तिमत्वासारखा शब्द आहे. ह्या भावनिक बुद्धिमत्तेमधल्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर सॉल्वे आणि मेयर यांचे क्षमतेवर आधारित भावनिक बुद्ध्या. पहिल्या नंबरला एकदा आपण हा 4 शाखा प्रतिमान घेतलं, त्यानंतर हे क्षमतेवर आधारित यांनीच त्याच दोघांनी हे मांडलेले दिसतंय. म्हणून येथे म्हणलंय भावनिक बुद्धिमत्तेच्या व्याख्येचे पुनरावलोकन त्यांनी केलेलं आहे. 2008 आणि 2016 मध्ये सुधारित मॉडेल्स त्यांनी मांडली. भावना वाढवण्याची क्षमता, विचारांची सोय करण्यासाठी भावना समाकलित करण्याची क्षमता, भावना समजावून घेणे, वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी भावनांचे नियमन करणे. हे मॉडेल भावनांना महत्त्वपूर्ण माहिती स्रोत म्हणून पाहते. आता 4 शाखा प्रतिमानानंतर त्यांनी हे क्षमतेवर आधारित जे काय आहे की तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या ज्या क्षमता आहेत, भावना वाढवण्याची क्षमता असेल, विचार करण्याची सोय. आता ह्याच्यासाठी काय वेगळं रेल्वेचं प्लॅटफॉर्म असतं तसं प्लॅटफॉर्म नसतो. ती स्पेस तुमच्या मनामध्ये तुम्हीच क्रिएट करायची असते. आणि भावना समाकलित म्हणजे त्याला तुम्ही समायोजित, त्याला ॲडजस्ट होणं, भावना समजून घेणं आणि वैयक्तिक वाढीसाठी प्रोत्साहन, स्वतः सेल्फ एन्थुजियास्टिक होणं, याच्यासाठी आपलं इमोशन्स रेग्युलेशन करणं महत्त्वाचं आहे. 2008चे भावनिक बुद्धिमत्तेचे मेयर सॉल्वे मॉडेल लहान मुलापासून प्रौढापर्यंत भावनिक बुद्धिमत्तेचे साठीचे 16 भागांचे विकासात्मक मॉडेल केले आहे. त्यामध्ये 4 शाखा आहेत. आता हे जे काही 16 हे आहेत याच्यामध्ये आहेत, निष्कर्ष, मूल्यमापन आणि भावनांचे प्रदर्शन, शारीरिक अवस्था, संवेदनशीलता आणि विचारामधून भावना ओळखण्याची क्षमता, भाषा, आवाज, वर्तन याद्वारे भावना डिझाईन, कलाकृती ओळखण्याची क्षमता, भावना अचूकपणे व्यक्त करण्याची व त्या संबंधित गरजा व्यक्त करण्याची क्षमता, योग्य अयोग्य आदर यामधील फरक ओळखण्याची क्षमता. हे आता 4 शाखेत
थोडंसं ह्याच्यामध्ये होतं. ह्याच्यामध्ये अतिशय ते स्पष्ट केलेलं आहे. विस्तृतपणे त्याची मांडणी केलेली आहे. विचार करण्याच्या भावनात्मक सुविधा याच्यामध्ये काय, भावनाच्या महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष देऊन विचारांना प्राधान्य. आपण म्हटलं की भावना अगोदर येतात आणि विचार त्यानंतर प्रकट होतो. भावना पुरेशा स्पष्ट उपलब्ध असतात की त्या संबंधित न्याय व स्मृती म्हणून जागृत होतात. बघा, आत्तापर्यंत दोन शब्द हे नव्हते, न्याय आणि स्मृती. स्मृती म्हणजे आपल्या जे लक्षात राहतं ते, न्याय म्हणजे जे ॲक्युरेट असायला हवं ते. भावनिक मनस्थिती बदलणे, आशावादीपासून ते निराशावादी प्रोत्साहित विचारात बदल, म्हणजे आशावादातून निराशावादाकडे जावं असं नव्हे, तर त्याच्यातून बाहेर पडून प्रोत्साहित करण्याची क्षमता. भावनिक घटक विशिष्ट समस्यांच्या दृष्टिकोनातून वेगळ्या प्रकारे प्रोत्साहित करतात. भावनांची समज व विश्लेषण, भावनात्मक जागृत करणे. शब्दामधील भावना करुणा ओळखण्याची क्षमता, आवड प्रेम यातील फरक. एखाद्या व्यक्ती आवडणं आणि एखाद्या व्यक्ती प्रेम असणं याच्यात खूप फरक आहे, तो समजणं. प्रेमभंग का होतो, ह्या भावना आपण ॲक्युरेट तंतोतंत न समजून घेतल्यामुळं, गैरसमज करून घेतल्यामुळं. नातेसंबंधातील भावना व्यक्त केल्या जाणाऱ्या अर्थाचे स्पष्टीकरण. फक्त समजून घ्यायचं नाही, त्याचा अर्थ काय लागतो. आपण म्हणतो त्याची भावना चांगली नाही. काय चांगली नाही, कशावरून तुम्ही ठरवलं, कसं डिफाईन केलं, ते कसं ॲनालाइज केलं, याला महत्त्व आहे ना. आणि ते चुकीच्या बेसवर केलेलं असेल, तेच चुकीचं असेल तर तुमचं मत चुकीचं ठरलं. गुंतागुंतीच्या भावना समजून घेण्याची क्षमता, प्रेम द्वेष भीती आश्चर्य यांचा संयोग. खूपच व्यापक आणि विस्तृत केले, स्पष्टपणे सखोल मांडलेला आहे. भावनामधील संक्रमण ओळखण्याची क्षमता, बदल, राग ते समाधान, राग ते लाज, आणि भावनांचे प्रतिबिंबित नियमन, म्हणजे भावनांची स्वतंत्र राहण्याची क्षमता, भावनांना उपयोगानुसार वेगळे करण्याची क्षमता. हे खूप 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 क्रिटिकल आहे. तुमच्या मनामध्ये काय भावना ही दुसऱ्याला जाणून द्यायची नाही, स्वतंत्र राहायचं. खूप खूप म्हणजे खूपच क्रिटिकल आहे. आणि भावनांचा उपयोगानुसार वेगळे करण्याची क्षमता. दुधातलं पाणी वेगळं करण्याचं जसं अवघड कार्य आहे तसंही अवघड आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या भावनावर नजर ठेवण्याची क्षमता. बघा, म्हणून मगापासून मी म्हणतो की किती अवघड आहे. नकारात्मक भावनांचे नियंत्रण व व्यवस्थापित करण्याची क्षमता. भावनांचे प्रतिबिंबित नियमन. स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्या लोकांनी हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीनं मॅनेज केलं, म्हणून ते जगप्रसिद्ध झाले. या गोष्टी आपण लक्षात घेणं खूप महत्त्वाचं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे थोडंसं लेक्चर लांबलं आपलं, पण यातल्या काही गोष्टी आपल्याला समजावून घेणं खूप महत्त्वाचं होतं. तुम्ही एक